एबीपी माझाच्या हाती आलेला आहे। काल आपल्याला माहिती आहे या कुंडमळाच्या इथल्या पुलाची दुर्घटना घडलेली होती आणि 4 जणांचा मृत्यू झाला। यामधलाच हा पूल कोसळत असतानाचा त्यावेळेला टिपलेला एक फोटो सध्या एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। इंद्रायणी नदीवरचा हा पूल होता जो काल दुपारच्या वेळेला कोसळला आणि हा पूल कोसळत असतानाचा हा फोटो आपण बघतोय। पर्यटकांची मोठी गर्दी या पुलावरती आपल्याला दिसते आणि ज्यामुळे हा पूल कोसळला असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी माहिती देतील। मिकी, मावळ तालुक्यातील जो आपण इंद्रायणी नदीवरचा पूल बघतोय, काल संध्याकाळी 3:30च्या सुमारास जो पूल अचानक कोसळला याचाच तो फोटो आहे। तिथल्याच काही पर्यटकांनी हा टिपलेला फोटो आहे। जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात तिथं पर्यटक फिरण्यासाठी आलेले होते आणि या पुलावर किती मोठ्या संख्येने हे पर्यटक वर पोहोचलेले होते। म्हणजे या पुलावर होते, काही लोक सेल्फी काढत होते, काही लोक म्हणजे पलीकडच्या गावातून या गावात येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळी हा पूल आपण बघतोय हळू वाकत होता आणि अचानक तो कोसळला। तेव्हा हा टिपलेला फोटो आहे आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की किती मोठ्या प्रमाणात त्या पुलावर गर्दी होती। यामध्ये अनेक महिला देखील दिसतायत। एवढंच काय तर पलीकडच्या बाजूला काही 2 व्हीलर देखील दिसतायत, काही दुचाकी देखील या पुलावरून येत होते आणि त्यावेळीच हा पूल त्या ठिकाणी कोसळलेला आहे। जसं आपण काल सांगत होतो की मोठ्या प्रमाणात गर्दी होती या पुलावरचा, आता फोटो समोर आल्यानंतर गर्दी किती मोठ्या प्रमाणात होती या पुलावर याचा अंदाज आपण बांधू शकतो। जवळपास 150हून अधिक लोक एकाच वेळी या पुलावर होते। अचानक हा पूल कोसळला जो आकडा सारखा म्हणजे अर्थात प्रशासनाकडून काल समोर आलाय। अर्थात 51 लोक त्यावेळी या पाण्यामध्ये पडलेले होते, त्यांना दुखापत झालेली होती। त्यातील लोकांना सध्या रुग्णालयामध्ये उपचार दिला जातोय। एवढंच काय तर 4 लोकांचा काल मृतदेह देखील या नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि जवळपास 38 लोक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत। भयानक परिस्थिती होती। खरं तर या पुलाच्या दोन्ही बाजूला पाट्या लावण्यात आलेल्या आहेत की हा पूल धोकादायक आहे, फक्त पदचाऱ्यांसाठी हा पूल आहे। मात्र एवढ्या मोठ्या संख्येने जे पर्यटक तिथं आलेले होते ते या पुलावर गेले आणि त्यामुळं अचानक ही दुर्घटना त्या ठिकाणी घडली आणि हा पूल कोसळला। अर्थात जर आपण बघितलं तर प्रशासन खरं तर जबाबदार नक्की आहे। तर आपण बघतो एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक जे पर्यटक बाहेरून लांबून फिरण्यासाठी येतात, मावळमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात आणि अशा पद्धतीने गर्दी होते, सेल्फी काढण्यात जातात आणि जो मोह असतो तो कुठेतरी महागात पडतो आणि तोच प्रकार या ठिकाणी घडला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने हा पूल तो सहन करू शकला नाही तो वजन आणि अचानक हा कोसळला आणि दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे। हा फोटो जो आपण बघतोय तिथंच एक जे पर्यटक होते, जवळचे लोक होते, त्यांनीच हा टिपलेला फोटो आहे जो आता बरंच काही सांगून जातोय, जी गर्दी दाखवतोय पर्यटकांची या पुलावर त्यावेळी। अगदी मिकी, दुसरं म्हणजे हा पूल साधारणपणे 30 वर्ष जुना होता आणि तो किती जीर्ण झाला होता हे सुद्धा या फोटोमधून आपण बघू शकतो। कारण अक्षरशः पूल हा गंजलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा दिसतोय या फोटोमधून। अगदी जर आपण बघितलं तर तिथले स्थानिक लोक हे स्पष्ट करत आहेत की हा पूल जवळपास 34 वर्ष जुना हा पूल आहे। हा पूल निकामी होऊ शकतो, पडू शकतो। वारंवार या संदर्भात प्रशासनाला सांगण्यात आलेलं होतं। प्रशासनाने देखील मध्यंतरी पाहून जवळपास 4 ते 5 वर्ष अगोदर त्याच्यावर पाट्या लावण्यात आले की हा पूल धोकादायक आहे। अर्थात प्रशासनाला या संदर्भातली पूर्ण माहिती होती की हा पूल धोकादायक आहे, हा कधीही पडू शकतो, त्यामुळे त्यांनी दोन्ही बाजूला पाट्या लावलेल्या होत्या। मात्र खरं तर त्यांनी दुसरा पूल बांधणं अपेक्षित होतं आणि हा पूल या ठिकाणी पाडणं गरजेचं होतं आणि त्याच वेळी जर आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात तर प्रशासनाची जी जबाबदारी आहे तिथं लोक असणं अपेक्षित आहे, पोलिसांनी तिथं असणं अपेक्षित आहे। हे सगळं असताना मात्र काल जी घटना घडली, अर्थात मला खासगून सांगायचं की या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनासाठी येतात, पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात, या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात आणि अनेक ठिकाणी असे स्पॉट्स आहेत, धबधबे आहेत जिथं अशाच पद्धतीने लोकांची आपल्यासोबत स्थानिक आमदार तिथले सुनील शेळके आहेत। सुनीलजी, आपण हा जो पूल ज्या वेळेला पडला त्या क्षणाचा एक फोटो